दिवाडी नावेली येथील मूळ रहिवाशांपैकी कामत घराण्यांनी पोर्तुगीजाच्या बाटाबाटीला टाळण्यासाठी ज्या भक्तिभावाने, निष्ठेने व निडरपणे त्या काळी अस्नोटी कारवार येथे गोवा सीमेपासून फक्त 8 किलोमीटर अंतरावर महामाया गणपती रवळनाथ देवस्थान स्थापन केले, त्यावरून ती घराणे किती साधन संपन्न, सांस्कृतिक आणि धार्मिक होती हे स्पष्ट होते. 15व्या शतकातील ही सत्य घटना असून गोवा सरकारने प्रकाशित केलेल्या गोवा, दमण आणि दीव स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास खंड 1 या पुस्तकात पान 37 वर लेखक मनोहर हिरबा सरदेसाई म्हणतात की फ्रान्सिस झेवियर हा जेजुईट धर्मोपदेशक सन 1542 वर्षाच्या मे महिन्याच्या 6 तारखेला गोव्यात पोहोचला. त्यावेळी गोवा बेटावरील मूळ रहिवाशांपैकी हिंदू गावकऱ्यांची संख्या 200हून अधिक नसावी. 66 व बारदेश वगळता त्या बेटावर व जवळच्या बेटावर मिळून सुमारे 12,000 मूर्तिपूजक होते. अर्थात झेवियर गोव्यात आला त्यावेळी तिसवाडीत 12,000 हिंदू होते. दिवाडी गावातील ख्रिस्तीकरण. या बेटाचे मूळ नाव दीपावती. इथे सप्तकोटेश्वर देऊळ होते. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होते, पण पोर्तुगीजांनी ते देऊळ मोडून उद्ध्वस्त केले. धर्मांतराची फार मोठी लाट तिसवाडीवर आली होती. सरकाराच्या अति कडक कारवायामुळे कोणी काही करू शकत नव्हते. विचार विनिमय करण्यासाठी काही ब्राह्मण एकत्र आले. देश त्याग करावा की धर्मांतर करावे अशी समस्या त्यांच्या पुढे होती. धन दौलत सगळे काही सोडून शेजारच्या राज्यात परागंदा व्हावे की भूमीच्या लोभाने प्राणापेक्षा प्रिय असलेल्या आपल्या धर्माचा त्याग करावा. अशा परिस्थितीत आमच्या कामत आणि 5 गोत्राच्या 7 घराण्यांनी आपली घरे, दारे, जमीन, धन दौलत सगळे सोडून महागणपतीच्या आदेशाने आपल्या मायभूमीचा अर्थात गोमंत भूमीचा त्याग केला आणि अस्नोटी येथे गणपती देवस्थानाची वेगळी स्थापना केली. बाणस्तारच्या झटपटीत हाती लागलेले मूर्तीचे अवशेष व एक अतिसुंदर अतिप्राचीन पंचधातूची दशभुजा मूर्ती अस्नोटी येथे पोर्तुगीज राज्याबाहेर अर्थात गोव्याबाहेर फक्त 8 किलोमीटरवरच का बरे गणपतीने स्थापन करून घेतली असावी. हे देवस्थान इथेच जास्त सुरक्षित असेल हे गणपतीला माहीत होते काय? म्हणून गुगल सर्च केला असता जी दशभुजा गणपतीची माहिती हाती आली ती अतिसुखद धक्का देणारी आहे. दशभुजा गणपतीने घेतला अवतार. जेव्हा ब्रह्मदेवाने निसर्ग म्हणजे सृष्टी निर्माण करते वेळी असुराच्या त्रासाला कंटाळून गणपतीची आराधना केली, त्यावेळी गणपतीने 10 भुजासह अवतार घेतला. हाच गणपतीचा पहिला अवतार होय. या आदी गणेश अवतारात येऊन राक्षसांचा नाश करून गणपतीने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण कार्यात मदत केली. देवी आदिशक्तीने गणपतीच्या हातात आपले अस्त्रशस्त्र प्रदान केले व आपले वाहन सिंह गणपतीला दिले. त्याच्याच जोरावर गणपतीने राक्षसाचा नाश केला. असे म्हटले जाते की काशीच्या राजाने ह्याच आधी गणेशाची भक्ती करून अष्टसिद्धी प्राप्त केली होती, ज्याच्या जोरावरच त्याला देवाचा राजा इंद्र हे पद प्राप्त झाले. वरील गुगल सर्च पाहता महागणपतीने आपले अस्तित्व अशा रीतीने कायम ठेवले आणि त्यासाठी देवाने आमच्या कामत घराण्यावर विश्वास ठेवला आणि आमच्या पूर्वजांच्या हातून हे सत्कर्म घडवून आणले. हे देवाचे मोठे आशीर्वादच आहे. हल्लीच्या काळात गोवा मुक्त केल्यानंतर 1969 मध्ये जेव्हा महागणपती खंडोळा देवालयाचे नूतनीकरण झाले
आणि नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना झाली तेव्हा देवालयाच्या तत्कालीन महाजनांनी जुनी मूर्ती देवालयाच्या जवळच असलेल्या तळीत विसर्जन केल्यानंतर महागणपतीने अतिउग्र रूप घेतले. महागणपतीने धारण केलेले अतिउग्र रूप शेवटी देवस्थानच्या गर्भकुडीत नवीन स्थापित मूर्तीच्या उजव्या बाजूला आणि ते सुद्धा नवीन मूर्तीपेक्षा 1 फूट उंचावर कायमस्वरूपी स्थान दिल्यानंतरच शांत झाले. अशा प्रकारे जरी पोर्तुगीजांनी आमच्या कामत घराण्यांची मूळ दिवाडे येथील घरेदारे जमिनी संपत्ती इत्यादींचे पुरावे नष्ट केले आणि तत्पश्चात 500 वर्षाचा काळ जरी लोटला अर्थात 500 वर्षे उलटून गेली तरी हल्लीच्या काळात म्हणजे 1969 मध्ये महागणपतीने आपले अस्तित्व गोव्यातच नव्हे तर सबंध कोकणात अशा प्रकारे भक्ताच्या निदर्शनास आणून देऊन राखून ठेवले. याची साक्ष म्हणजे सिद्धिपुरुषाचे दर्शनचे सर्वप्रथम 1973 ते 74 मध्ये महागणपती देवस्थानात खांडोळा येथे मूळ स्थानावर आले होते. ते आता गेली 43 वर्षे असनोटी येथे भाविकांना आशीर्वाद देत आहे आणि पुढे सुद्धा देत राहील निसंशय.